कर्म, प्रारब्ध आणि सद्गुरु कृपा, जीवनाचा परमप्रवास. प्रस्तावना. कर्माची गहनता आणि मानवी जीवन. मानवी जीवन हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि रहस्यमय प्रवास आहे. या जगामध्ये जन्म घेतल्यापासून ते मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचेपर्यंत माणूस अखंडपणे कोणत्या ना कोणत्या तरी प्रवासातून जात असतो. या प्रवासात त्याला अनेक प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागते. कधी सुखाची सावली असते, तर कधी दुःखाचे कडक ऊन असते. कधी अनपेक्षितपणे एखादी व्यक्ती जीवनात येते आणि आयुष्य आनंदाने भरून टाकते, तर कधी जवळचीच व्यक्ती जीवघेणा त्रास देऊन निघून जाते. या सर्व घडामोडींमागे नक्की काय आहे? हा केवळ एक योगायोग आहे की यामागे काही निश्चित असा नियम काम करत आहे? भारतीय तत्त्वज्ञानाने या प्रश्नाचे अत्यंत अचूक आणि सखोल उत्तर दिले आहे. कर्म आणि प्रारब्ध. कर्म आणि प्रारब्ध यांची गती इतकी सूक्ष्म आणि गहन आहे की सर्वसामान्य मानवी बुद्धीला ती एका फटक्यात समजणे अशक्य आहे. आपण उघड्या डोळ्यांनी जे पाहतो ते केवळ दृश्य जग आहे, परंतु या दृश्य जगाच्या मागे अदृश्य अशा कर्माच्या नियमांचे एक प्रचंड मोठी जाळी विणलेली असते. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक लहान मोठी घटना, आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आणि आपल्या वाट्याला येणारी प्रत्येक परिस्थिती ही पूर्वनियोजित असते. जगात योगायोग, कोइन्सिडन्स नावाच्या गोष्टीला आध्यात्मिक परिभाषेत स्थान नाही. जे जे घडते त्यामागे कर्माचा निश्चित सिद्धांत असतो. ऋणानुबंधाचे रहस्य. भेटीघाटी आणि नातेसंबंध. ऋणानुबंधाशिवाय साधे रोपही आपल्या अंगणात उगवत नाही. हा निसर्गाचा आणि कर्माचा एक मूलभूत नियम आहे. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक हिशेब घेऊन आलेली असते. आपण पूर्वजन्मामध्ये जे काही व्यवहार केले, ज्या व्यक्तीला जसे प्रेम दिले किंवा ज्याच्याकडून जसे दुःख घेतले, त्या सर्व व्यवहारांची देवाणघेवाण पूर्ण करण्यासाठीच या जन्मात पुन्हा त्या व्यक्तींशी आपले संबंध जोडले जातात. व्यावहारिक उदाहरण. आपण बऱ्याचदा पाहतो की आगगाडीतून किंवा विमानाने प्रवास करताना शेजारी बसलेली एखादी अनोळखी व्यक्ती अवघ्या काही तासांच्या प्रवासात आपल्याशी इतकी समरस होते, जणू काही आपण तिला जन्मांतरापासून ओळखत आहोत. या उलट ज्या घरात आपण जन्म घेतो तिथल्याच एखाद्या रक्ताच्या नातेवाईकाशी आपले विचार कधीच जुळत नाहीत आणि आयुष्यभर त्यांच्याशी मतभेद किंवा क्लेश सुरू राहतात. हे कशामुळे होते? याचे उत्तर ऋणानुबंध किंवा कार्मिक डेट यात आहे. पौराणिक व ऐतिहासिक दाखला. महाभारतातील भीष्म पितामह आणि अंबा शिखंडी यांचे उदाहरण यासाठी अत्यंत बोलके आहे. पूर्वजन्मात अंबा भीष्मांमुळे अपमानित झाली होती. तो तिचा ऋणानुबंध आणि प्रतिशोधाची भावना इतकी तीव्र होती की तिने पुढील जन्मात शिखंडी म्हणून जन्म घेतला आणि भीष्मांच्या मृत्यूचे कारण बनली. पूर्वजन्माचा तो हिशेब पूर्ण झाल्याशिवाय राहिला नाही. आपल्या अंगणात उगवणारे एखादे छोटेसे झाड सुद्धा आधीच्या कोणत्या तरी कर्माचा भाग असते. त्या झाडाला पाणी देण्याचे भाग्य आपल्याला लाभणे किंवा त्या झाडाच्या सावलीचा सुखद अनुभव आपल्याला मिळणे हा सुद्धा एक सूक्ष्म ऋणानुबंधच असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट व्यक्तींबद्दल तक्रार न करता हा आपलाच जुना हिशेब चुकता होत आहे या भावनेने त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे. कर्माचे त्रिविध प्रकार आणि प्रारब्धाची निर्मिती. आध्यात्मिक विज्ञानात कर्माचे वर्गीकरण प्रामुख्याने 3 भागांत केले जाते. हे 3 प्रकार समजून घेतल्याशिवाय माणसाला आपल्या जीवनातील दुःखाचे आणि सुखाचे मूळ कारण समजणार नाही. या लिहा प्रवाह. प्रवाह म्हणजे 1. संचित कर्म, 2. प्रारब्ध कर्म, 3. क्रियमाण कर्म. 1. संचित कर्म, अक्युमुलेटेड कर्म. माणसाने अनंत जन्मांमध्ये केलेली सर्व कर्म, मग ती चांगली असोत वा वाईट, एका मोठ्या भांड्यात किंवा गोदामात जमा होत राहतात. या संपूर्ण साठ्याला संचित कर्म म्हणतात. हे एखाद्या बँकेतील मुदत ठेवीसारखे आहे, फिक्स डिपॉझिट, जे तिथे सुरक्षित पडून असते. 2. प्रारब्ध कर्म, डेस्टिनी, फेट. या अनंत संचित कर्मांपैकी एका विशिष्ट जन्मामध्ये भोगण्यासाठी कर्माचा जो भाग बाजूला काढला जातो त्याला प्रारब्ध म्हणतात. समजा संचित कर्माचे एक मोठी धान्याचे कोठार आहे, तर त्या कोठारातून चालू वर्षाच्या खाण्यासाठी काढलेले एक पोते धान्य म्हणजे प्रारब्ध होय. आज आपण जे सुख, दुःख, गरिबी, श्रीमंती,
आजारपण किंवा उत्तम आरोग्य अनुभवत आहोत ते सर्व आपल्या याच प्रारब्धाचे फळ आहे. 3. क्रियमाण कर्म, करंट ॲक्शन्स. सध्याच्या जन्मात विवेक बुद्धीचा वापर करून आपण जी नवीन कर्म करत आहोत त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. हे कर्म अतिशय महत्वाचे आहे, कारण आजचे क्रियमाण कर्मच उद्याचे संचित बनणार आहे आणि भविष्यातील प्रारब्धाची पायाभरणी करणार आहे. कर्माचा नैसर्गिक नियम, आपण जे पेरतो तेच उगवते. जर आपण बाभळीचे बी पेरले तर आपल्याला आंब्याची गोड फळे कधीच मिळू शकत नाहीत. चांगल्या कर्मातून पुण्य निर्माण होते, जे सुख आणि शांततेच्या रूपात समोर येते. याउलट स्वार्थाने, मोहाने किंवा क्रोधाने केलेल्या चुकीच्या कर्मातून पाप किंवा दुष्कर्म निर्माण होते, जे भविष्यात क्लेश आणि वेदनांचे कारण बनते. 3. गुरुतत्वाचा उदय आणि शिष्याची जागृती. माणूस जेव्हा संसाराच्या चक्रात अडकतो, सुखाच्या मागे धावतो आणि दुःखाने होरपळून निघतो, तेव्हा एका विशिष्ट टप्प्यावर त्याच्या मनात या नश्वर जगाबद्दल विरक्ती निर्माण होऊ लागते. जेव्हा त्याच्या जीवनात सत्कर्मांची संख्या वाढू लागते, तेव्हा त्याचे अंतःकरण शुद्ध होते. मनातील वासना, विकार आणि अहंकार हळूहळू कमी होऊ लागतात आणि ईश्वराबद्दल एक प्रामाणिक, आर्त ओढ निर्माण होते. नेमक्या याच क्षणी मानवी जीवनात गुरुतत्व प्रकट होऊ लागते. गुरु बाहेरून अचानक कुठून तरी येत नाहीत, ते तर जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात. लौकिक दृष्टिकोन, आध्यात्मिक सत्य. गुरु बाहेरून मिळतात, ते शोधायला जावे लागते. गुरुतत्व हे सनातन आणि सार्वत्रिक आहे, ते अंतरातच असते. गुरु फक्त एका जन्मापुरते मर्यादित असतात. गुरु आत्मिक स्तरावर जन्मोजन्मी शिष्याचा पाठलाग करत असतात. गुरूंचा शोध बुद्धीने घेतला जातो. अंतःकरणातील शिष्य जागा झाला की गुरु स्वतः प्रकट होतात. बदल फक्त एवढाच असतो की तोपर्यंत आपला अंतर्गत शिष्य झोपलेला असतो. भौतिक सुखांच्या मोहात अडकल्यामुळे आपल्याला आपल्या पाठीशी उभी असलेली गुरूंची अदृश्य शक्ती जाणवत नाही. परंतु ज्या क्षणी अंतःकरणातील शिष्य जागा होतो, त्याला गुरूंची उपस्थिती, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे अस्तित्व प्रत्येक पावलावर अनुभवायला लागते. गुरु ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे, जे शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी सदैव तत्पर असते. 4. सद्गुरूंचा अनुग्रह आणि कर्तेपणाच्या अहंकाराचा नाश. सद्गुरूंचा अनुग्रह, दीक्षा किंवा कृपा प्राप्त झाल्यानंतर शिष्याच्या जीवनात एक फार मोठे वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तन घडून येते. संसारी माणसाला प्रत्येक गोष्टीत मीपणा जाणवतो. मी हे घर बांधले, मी इतके पैसे कमवले, माझ्यामुळे कुटुंबाचा गाडा चालतो. यालाच कर्तेपणाचा अहंकार म्हणतात. हा अहंकारच माणसाला कर्माच्या बंधनात अडकवून ठेवतो. पण गुरुकृपा झाल्यावर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. शिष्याला जाणीव होते की या अथांग विश्वात त्याची स्वतःची ताकद अत्यंत नगण्य आहे. तो विचार करू लागतो, मी कोण करणारा, माझी काय पात्रता. ही तर त्या परमेश्वराची आणि सद्गुरूंचीच कृपा आहे, जी माझ्या माध्यमातून हे सर्व कार्य करून घेत आहे. समर्पणाची भावना, दी आर्ट ऑफ सरेंडर. हळूहळू कर्तेपणाचा अहंकार वितळू लागतो. कर्म तर सुरूच राहते. शिष्य आपली नोकरी करतो, व्यवसाय सांभाळतो, कुटुंबाची जबाबदारी पार पाडतो. परंतु आता त्या कर्मामध्ये आसक्ती नसते. प्रत्येक कृती तो ईश्वराला किंवा गुरूंना समर्पित करून करतो. जेव्हा कर्म समर्पणाच्या भावनेने केले जाते, तेव्हा ते कर्म बंधनाचे कारण न ठरता साधनेसारखे पवित्र बनते. अशा कर्माचे कोणतेही नवीन संचित तयार होत नाही, कारण तिथे मी नावाचा कर्ता उरलेला नसतो. 5. प्रारब्ध आणि गुरुकृपा, भोगातून मुक्ती की शक्ती. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न अनेकदा साधकांच्या मनात येतो. जर मला सद्गुरूंची पूर्ण कृपा लाभली आहे, तर मग माझ्या आयुष्यात दुःख, आजारपण किंवा अडचणी का येतात? गुरुकृपेने माझे प्रारब्ध पूर्णपणे नष्ट का होत नाही? याचे उत्तर अत्यंत मार्मिक आहे. निसर्गाचा नियम सद्गुरूही मोडत नाहीत. प्रारब्धाचा बाण एकदा धनुष्यातून सुटला की तो आपले उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. जर आपण पूर्वजन्मात कोणाचे तरी देणे लागत असू, तर ते या जन्मात फेडावीच लागते. सुंदर उदाहरण. समजा एखाद्या गुन्हेगाराला न्यायालयाने सक्त मजुरीची किंवा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आता देशाचा राष्ट्रपती किंवा एखादा मोठा वकील त्या गुन्हेगाराची शिक्षा पूर्णपणे माफ करू शकत नसला, तरी तो तुरुंगातील त्याची खोली बदलू शकतो, त्याला चांगले अन्न देऊ शकतो किंवा तिथला त्रास सहन करण्याची त्याची क्षमता वाढवू शकतो. गुरुकृपा नेमके हेच करते. प्रारब्धाचा तीव्र फटका, उदाहरणार्थ अपघात किंवा मोठे नुकसान,
गुरुकृपेचे कवच, सौम्य स्पर्श, उदाहरणार्थ केवळ साधी खरचट किंवा लहान नुकसान. गुरुकृपेमुळे प्रारब्धाची धार तीव्रतेकडून सौम्यतेकडे झुकते. काही छोट्या मोठ्या अडचणी दूर होतात, पण जे तीव्र प्रारब्ध आहे ते भोगावेच लागते. परंतु गुरु शिष्याला ते भोग भोगण्याची अफाट आंतरिक शक्ती देतात. कठीण काळातही मन खचून न देता अत्यंत शांत आणि प्रसन्न राहण्याची ताकद गुरुकृपेमुळे मिळते. डोळ्यात अश्रू असले तरी मनात एक अनामिक स्थिरता असते, कारण शिष्याला पक्के ठाऊक असते की या कठीण प्रसंगात माझे गुरु माझ्यासोबत आहेत. 6. जागरूक कर्म, आत्मिक कल्याणाचा एकमेव मार्ग. मानवी जीवन सार्थकी लावायचे असेल तर प्रत्येक कर्म अत्यंत जागरूकतेने, माइंडफुली करणे आवश्यक आहे. आजकाल बरेच लोक केवळ जगाला दाखवण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा समाजात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सत्कर्म किंवा दानधर्म करतात. अशा कर्मांना आध्यात्मिक परिभाषेत राजस किंवा तामस कर्म म्हटले जाते. दिखाव्याचे कर्म, जे कर्म केवळ कौतुकासाठी किंवा प्रसिद्धीसाठी केले जाते, ते मनाला कधीही खरी शांती देऊ शकत नाही. ते तात्पुरता अहंकार सुखावू शकते, पण आत्म्याला तृप्त करू शकत नाही. शुद्ध कर्म, जे कर्म सत्य, निखळ प्रेम, प्रामाणिकपणा आणि संपूर्ण ईश्वर समर्पण यांच्या आधारावर केले जाते, तेच कर्म आत्म्याला पटते. अशा कर्मातून मिळणारा आनंद सात्विक असतो आणि हेच कर्म माणसाच्या पुढील कल्याणाचा म्हणजेच मोक्षाचा मार्ग मोकळा करते. 7. ज्योतिष, ग्रह नक्षत्र आणि गुरुकृपेचे छत्र. मानवी जीवनावर ग्रह नक्षत्रांचा प्रभाव पडतो हे ज्योतिषशास्त्र सांगते. ज्योतिषशास्त्र म्हणजे आपल्या पूर्वकर्मांचा एक संभाव्य आलेख, एक्सरे आहे. जन्मकुंडली पाहून ज्योतिष सांगू शकते की तुमच्या आयुष्यात कधी संकटाचे ढग येणार आहेत किंवा कधी सुखाचा काळ येणार आहे. परंतु ज्योतिष केवळ रोगाचे निदान करू शकते, त्यावर पूर्ण इलाज करू शकत नाही. इलाज केवळ गुरुकृपेच्या औषधानेच शक्य होतो. सद्गुरू शिष्याला एवढे सजग बनवतात की तो ग्रह नक्षत्रांच्या भीतीमधून बाहेर पडतो. त्याला कळते की शनी, मंगळ किंवा राहू केतू हे केवळ निसर्गाच्या नियमांचे पालन करणारे कारक आहेत. एक सुंदर रूपक. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण पाऊस थांबवू शकत नाही, ते निसर्गाचे प्रारब्ध आहे. परंतु आपण हातामध्ये छत्री धरू शकतो, ज्यामुळे आपण पावसात असूनही ओले होत नाही. गुरुकृपा ही तीच छत्री आहे जी प्रारब्धाच्या पावसात शिष्याचे रक्षण करते. त्यामुळे ज्याच्या शिरावर सद्गुरूंचा वरदहस्त असतो तो ग्रहांच्या दशा किंवा नक्षत्रांच्या फेऱ्यांमुळे घाबरून जात नाही. तो आपले जीवन अत्यंत शांतपणे, पूर्ण विश्वासाने आणि निस्सीम प्रेमाने सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. त्याला अंतर्गत पातळीवर ही खात्री पटलेली असते की हे संपूर्ण ब्रह्मांड, सर्व ग्रह नक्षत्र आणि माझ्या कर्मांचा लेखाजोखा अखेरीस माझ्या सद्गुरूंच्याच कृपाछायेखाली सुरक्षित आहे. त्यांच्या संमतीशिवाय माझ्या आयुष्यातील एक पानही हलणार नाही. निष्कर्ष, समर्पणातच परम शांतता. कर्म आणि प्रारब्धाच्या या अथांग सागरातून सुखरूप पार पाडायचे असेल तर समर्पण हाच एकमेव अंतिम मार्ग आहे. आपले कर्तव्य चोख बजावणे, कर्माचे फळ ईश्वरावर सोडणे आणि प्रत्येक परिस्थितीत सद्गुरूंवर अढळ विश्वास ठेवणे, यातच मानवी जीवनाचे परम कल्याण सामावलेले आहे. हाच या सुंदर लेखाचा आणि संपूर्ण भारतीय अध्यात्माचा अमूल्य गाभा आहे. लेखन सौ विरक्ती साखरे, ज्योतिषशास्त्री, पुणे.